ग्रिसिन साखळे, अमोल पुलेकर, प्रणित कोलथरकर, सुयोग पुलेकर आणि विक्रांत कोलथरकर, त्याचबरोबर विशाल कोलथरकर या सगळ्यांनी ही स्पर्धा आपल्या डोक्यावरती घेतली होती. अथक प्रयत्न केले आणि ही स्पर्धा यशस्वी करण्याकरिता निश्चितपणे त्यांनी हा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. आणि आज आपण या स्पर्धेच्या अंतिम टप्प्याकडे बघतोय, पारितोषिक वितरण सोहळ्याकडे बघतोय. मी सर्व संघांना विनंती करतोय, प्रेक्षकांना विनंती करतोय, आपण बरोबर मंचाच्या समोर यायचं आहे. मंचाच्या समोर यायचं आहे. पारितोषिक वितरण सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतोय. ही स्पर्धा जे दोन्ही संघ आहेत त्या दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती असेल आपण व्यासपीठासमोर यायचं आहे, जेणेकरून आपण पारितोषिक त्वरित आपण सुरू करणार आहोत. विनंती असेल चिंतामणी 11 या टीमच्या खेळाडूंना विनंती असेल आणि साई कृपा श्रीवर्धन या टीमच्या खेळाडूंना विनंती असेल आपण समोर यायचं आहे, कारण की आपण त्वरितच पारितोषिक वितरण समारंभ सुरू करतोय. बल्लू पुलेकर यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे, कारण की त्यांच्या संघाने चॅम्पियनशिप पटकावली आहे. देवघर प्रीमियर लीग सीझन 2 चा चॅम्पियन संघ आहे तो म्हणजेच चिंतामणी 11 हा संघ. आपण पारिजात हॉटेलमध्ये गेलो तर बल्लू असतात आणि बल्लू अत्यंत हसतमुखाने स्वागत करतात. गेली 2 दिवस मी पाहिलं, 3 ते 4 वेळा त्या हॉटेलमध्ये गेलो, स्वागत चांगल्या प्रकारे झालं होतं. आज देखील त्यांच्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तशा प्रकारे स्वागत केलं होतं. परंतु ही जी स्पर्धा आहे ती म्हणजेच देवगड प्रीमियर लीग 2022 करिता महत्वाचा वाटा उचललाय ते म्हणजेच अमृतजी पुलेकर आणि विक्रांत कोलथरकर या दोघांचं विशेष या ठिकाणी कौतुक केलं जाते. त्याचबरोबर त्यांची जी टीम आहे ते अजिंक्य कोलथरकर, प्रतीक कोलथरकर, अलंकार कोलथरकर, ग्रिसिन साखळे, अमोल पुलेकर, प्रणित कोलथरकर, सुयोग पुलेकर, शंतनू कोलथरकर, आदित्य कोलथरकर, सिद्धांत कोलथरकर, दर्शन मयेकर, रोहन मयेकर, हेमंत कोपडकर आणि मंदार कोलथरकर आणि त्याचबरोबर विशाल कोलथरकर या सगळ्यांनी ही स्पर्धा निश्चितच चांगल्या प्रकारे होण्याकरिता जे जे या ठिकाणी श्रमिक योगदान असतं, आर्थिक योगदान असतं, या सगळ्या गोष्टींची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि ही स्पर्धा या ठिकाणी साकारलेली आहे. स्पर्धेच्या आपण अंतिम टप्प्याकडे जातोय, अंतिम या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळतोय. तर त्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेतोय. आता 2 वेळा झाला. मित्रांनो, या स्पर्धेकरिता सामनावीर याच्या ही जी आकर्षक चषक आहेत ही चषक आपल्याला पुरस्कृत केले आहेत ऑटोमोबाईल करिअर इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा गुरुनाथ अंजर्लेकर यांचे देखील या ठिकाणी महत्त्वाचे योगदान आहे आणि त्यांनी ही स्पर्धा साकारण्याकरिता किंवा ही स्पर्धा चांगली व्हावी आणि या स्पर्धेमधलं जे आपण सामनावीर हे जे चषक आहे ही चषक त्यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आली होती. अतिशय दर्जेदार आहेत आणि चांगल्या दर्जाची ब्रँडेड अशा प्रकारची ही चषक त्यांनी पुरस्कृत करण्यात आलेली आहेत. त्यानंतर आपण या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याकडे जातोय. बल्लूदादा आणि बल्लूदादाच्या टीमला मी विनंती करणार आहे आपण बरोबर आमच्या समोर यायचं आहे. त्याचबरोबर त्यांचा प्रतिस्पर्धी संघ हा देखील बरोबर या स्पर्धेच्या साई कृपा आपण बरोबर मंचाच्या समोर यायचंय. आमचे सर्व या ठिकाणी देवगड प्रीमियर लीगचे सर्व शिलेदार आहेत त्यांना देखील विनंती आहे आपण बरोबर आमच्या डाव्या बाजूला यायचंय. अजून कोण आपले सर्व्हिस प्रोव्हायडर असेल तर लक्ष द्यायचे की आहेत आणि त्यांची नावं आपण नाही घेत. मंडप आले ना, पाणी मंडप यूट्यूब नाही ते आता इथे नाहीच आहे अवेलेबल, त्यांना घरी जाऊन देणार. यूट्यूब लाईव्ह ते इथे आहेत त्यांच्यामध्ये टिकमार करायचं. समजा मंडपचे इथे आहेत बरोबर, यांना आपण देऊया
हो ते हे फक्त आता मंडप हे बघ हे तीन तीन 1 2 3 हे रनर्स अप जी टीमचे ओनर आहेत, साई कृपाचे ओनर आहेत. त्यांना कधी जायचं तर तुम्ही ठरवा सिक्वेन्स कसं लावायचा. त्यांना तिघांना द्यायचं. पहिले पाहिजे सन्मान चिन्ह आपण 2 देऊन घेऊया आणि यांना पण बल्लूला द्यायचं का सर? बल्लूला अमृतजी पुलेकर साहेबांना विनंती असेल आपण यायचं आहे, कारण की आपण बक्षीस समारंभ सुरू करतोय. हॅलो हॅलो चेक. तर आपण सन्मान करूया आदरणीय विशालजी कोलथरकर साहेबांचा इथे आपण सन्मान करणार आहोत. विशालजी कोलथरकर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. विनंती असेल विक्रांत दादा कोलथरकर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण विशालजी कोलथरकर साहेबांचा इथे सन्मान करायचा आहे. आणि त्यानंतर आदरणीय उज्ज्वलजी कोलथरकर उज्ज्वलजी केळसकर साहेबांचा इथे आपण सन्मान करायचा आहे, जे मंडप आणि साऊंड सिद्धकला मंडप डेकोरेटर्सचे सर्व आहेत. आदरणीय उज्ज्वलजी केळसकर साहेबांचे इथे आपण करूया शुभ सन्मान. हॅलो हॅलो सन्मानित केले जाते देवघर प्रीमियर लीग 2022 पर्व 2 मध्ये आदरणीय उज्ज्वलजी केळेसकर यांना सन्मानित केले जाते. सिद्धकला मंडप डेकोरेटर्स आणि साऊंड सिस्टीमचे सर्व प्रोप्रायटर यांचा सन्मान. आणि त्यानंतर आपण करूया सन्माननीय मंदारजी कोलथरकर साहेबांचा विशेष सन्मान. मंदार कोलथरकर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रमुख आयोजक अमृतदादा पुलेकर आणि विक्रांत दादा कोलथरकर यांच्या शुभ हस्ते ही A1 जोडी आहे आणि त्यांच्या माध्यमातून A1 जोडीच्या माध्यमातून हे A1 आयोजन आपण पाहतोय. आणि त्यानंतर आपण विशेष सन्मान करूया साई कृपा श्रीवर्धन या टीमचे टीम ओनर आदरणीय यश पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. साई कृपा श्रीवर्धन या टीमचे टीम ओनर आदरणीय यश पाटील साहेबांचे इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या व्यासपीठावरती. मित्रांनो देवघर प्रीमियर लीग 2022च्या निमित्ताने सन्मानित केले जाते साई कृपा या संघाचे संघ मालक आदरणीय पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. आणि सन्मान करताना आपण पाहतोय ते म्हणजेच या स्पर्धेचे आयोजक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. मित्रांनो या स्पर्धेकरिता गेली 2 दिवस ज्यांचा आपण आवाज ऐकलात सर्व प्रेक्षकांना त्याचबरोबर खेळाडूंना विनंती आहे आपण समोर यायचंय. समोरचे जे प्रेक्षक आहेत कृपया आपण समोर बघायचंय. 2 दिवस ज्यांचा गोड आवाज ऐकला होता अशा प्रकारचे डोंबिवलीतील समालोचक रोशन संते यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. आणि हा सन्मान करण्याची विनंती करणार आहे या स्पर्धेचे जे आयोजक आहेत त्या आयोजकांमधील एक आयोजक हा सन्मान करताना आपण पाहतोय. त्यांच्या समवेत
रोशन संते या स्पर्धेच्या निमित्ताने समालोचक म्हणून लाभले. खास डोंबिवलीहून या स्पर्धेकरिता आले होते आणि त्यांनी चांगल्या प्रकारचं काम देखील गेली 2 दिवस केलं. त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण होताना पाहिला. तर नक्कीच आपण विशेष सन्मान करूया आदरणीय अमितजी आदवडे सरांचा इथे आपण सन्मान करूया, ज्यांनी 2 दिवस अप्रतिम समालोचन केलं व्हॉइस ऑफ चिपळूण आणि ज्यांनी अनेक जिल्ह्यांमध्ये नक्कीच आपलं समालोचन पोहोचवलेलं आहे आणि अनेक मोठ्या मोठ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये खूप चांगलं समालोचन त्यांनी देखील केलेलं आहे. आणि याही क्रिकेट स्पर्धेमध्ये फार दूरवरचं अंतर कापून आले होते. थेट पाहिलं गेलं तर चिपळूणवर आले होते या स्पर्धेला नक्की 4 चांद लावण्यासाठी आणि खूप चांगलं समालोचन 2 दिवस आपण ऐकलं. एकदा जोरदार टाळ्या. आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते नक्कीच समालोचक आपण पाहतोय आदरणीय अमितजी आदवडे सरांचा इथे आपण करतोय विशेष सन्मान. सरांना देखील पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया, कारण की शिक्षक आहेत आणि आदर्श शिक्षक पुरस्कार हे त्यांना मिळालेला आहे आणि त्यांचा इथे आपण शुभ सन्मान करतोय. त्यानंतर चॅम्पियन संघ आहे तो म्हणजेच चिंतामणी 11 या टीमचे पुरस्कर्ते आदरणीय बल्लू पुलेकर साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. बल्लू पुलेकर साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. चिंतामणी 11 या टीमचे पुरस्कर्ते आहेत बल्लू पुलेकर. दादा या आपण त्वरित. बल्लू पुलेकर साहेबांचे इथे आपण सन्मान करतो. ते देखील आनंदित आहेत कारण की चॅम्पियनशिप पटकावली आहे. येस आपण बल्लू पुलेकर साहेबांचे इथे सन्मान करूया. चिंतामणी 11 या टीमचे पुरस्कर्ते आहेत, टीम ओनर आहेत. या स्पर्धेतला जो अंतिम विजेता संघ ठरलाय त्या अंतिम विजेता संघाचे संघमालक आणि त्याचबरोबर पारिजात हॉटेलचे संघमालक पारिजात हॉटेलचे मालक आदरणीय बल्लू यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. त्याचबरोबर गेली 2 दिवस आपण यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली. अशा प्रकारचे पाटील नेटवर्कचे प्रतिनिधी आहेत, त्यांना विनंती करतोय आपण सन्मान स्वीकारण्याकरिता व्यासपीठावरती यायचंय. पाटील नेटवर्कचे प्रतिनिधी व्यासपीठावरती येतील. एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे आणि पाटील नेटवर्कचे प्रतिनिधी यांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करताना आपण पाहतोय ते म्हणजेच विक्रांतजी कोलथळकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. DPL म्हणजेच दापोली प्रीमियर लीग 2022 मध्ये हा सन्मान पुढे माफ करा देवघर प्रीमियर लीग मित्रांनो, या स्पर्धेकरिता पाणी पुरवठा करणारे आदरणीय गोडसे गुरुजी यांचे देखील या ठिकाणी मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त केले जात आहेत. या स्पर्धेतले उत्कृष्ट तर प्रेक्षणीय सामना आपण पाहिला आणि प्रेक्षणीय सामन्यामध्ये मुंबई ठाणे सुपरस्टार या टीमने तो सामना जिंकला. येस आपण ते पारितोषिक आपण देऊया आणि रॉयल स्पोर्ट्स श्रीवर्धन नक्कीच त्यांच्या बिहाफमध्ये मंदार दादा हे पारितोषिक स्वीकारतील.
तर विनंती असेल विक्रांत कोलतरकर आणि यश पाटील साहेबांना की आपण या आणि आपल्या शुभ हस्ते आपण देऊया हे पारितोषिक. प्रेक्षणीय सामना आपण पाहिला आणि प्रेक्षणीय सामन्याचे विजेता संघ आहे तो म्हणजेच मुंबई ठाणे सुपरस्टार. यश पाटील साहेबांचे शुभ हस्ते आपण देऊया आणि रॉयल स्पोर्ट्स यांच्या बिहाफमध्ये मंदार दादा ही ट्रॉफी स्वीकारत आहेत. अभिनंदन मुंबई ठाणे सुपरस्टार. आणि यापुढील पारितोषिक आपण देऊया आणि यापुढील पारितोषिक आहे गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजसाठी चषक आहे आणि चषकचे सौजन्य आहेत, चषकचे पुरस्कर्ते आहेत रियांश उमेश नागवेकर यांच्याकडून ही ब्युटिफुल ट्रॉफी लाभलेली आहे. आणि या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर आहे संघ आहे चिंतामणी 11 आणि खेळाडू आहे महाराष्ट्रातील सर्वात वेगवान गोलंदाज उल्हासनगर एक्सप्रेस ऋतिक गोडे. चिंतामणी प्लीज आपण बरोबर स्टेजच्या समोर यायचे. चिंतामणी सगळे खेळाडू येतील, कोणी इकडे तिकडे बसणार नाहीत. बेस्ट बॉलर अवॉर्ड गोज टू महाराष्ट्र एक्सप्रेस म्हणून ज्याला आपण ओळखतो तो आहे यस अमोलदादा पुलेकर. साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. एकदा जोरात आल्या ऋतिक गोडेसाठी या स्पर्धेमधील DPL सीझन 2 मधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. देवघर प्रीमियर लीग 2022 मधला हा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला गेला. तदनंतर या स्पर्धेतलं जे उत्कृष्ट फलंदाज आहे हे पारितोषिक आहे हे पारितोषिक वितरित करण्याकरिता हे सर्व मान्यवर या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. आणि जे आकर्षक चषक आहे हे पुरस्कृत केलंय देवघर प्रीमियर लीग 2022 ने पुरस्कृत करण्यात आलेले आहे. आणि या पारितोषिकाचा मानकरी आहे याचा कोण अंदाज करू शकतो का? चिंतामणी उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? चिंतामणी सांगायचंय. चिंतामणीच्या धाणी येते की नाही मला कळत नाहीये. उत्कृष्ट फलंदाज कोण असेल? चिंतामणी. सूरजचं नाव येतंय. साई कृपा अंदाज काय आपण करायचा आहे? साई कृपा सूरजचं नाव आलेलं आहे. मला वाटतं सूरज शिवाय कोणाचीही कोणत्याही नावाची या ठिकाणी गरज भासत नाहीये आणि तोच सूरज ठरतोय उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी. सूरज कॉंग्रॅच्युलेशन. सूरज उपाध्ये हा या ठिकाणी या उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी ठरतोय. त्याला सूरज उपाध्येसाठी रन मशीन आहे वडाल्याची. हट्टी या नावाने सुपरिचित आहे संपूर्ण या अंडरम क्रिकेटमध्ये आणि आपल्या नावाची छाप सोडली आहे. अक्षरशः DPLचं सीझन 2 गाजवलंय ते म्हणजेच सूरज उपाध्यायने. आणि या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज हे पारितोषिक त्याने मिळवलंय सूरज उपाध्यायने. मला वाटतं हट्टी म्हणतात परंतु तो धावांची भट्टी लावतो त्यामुळे त्याला हे पारितोषिक जाते. अशा प्रकारचा धावांची भट्टी लावणारा हट्टी अर्थातच सूरज उपाध्याय ठरतोय उत्कृष्ट फलंदाजाचा मानकरी. त्यानंतर या स्पर्धेतील मालिकावीर हे जे आणि मेगा फायनलचा सामना आपण पाहिला आणि मेगा फायनलच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण यस दिलं नव्हतं आणि ते आपण देऊया. आणि शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे पुन्हा एकदा सूरज उपाध्याय. शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि विशालजी कोलतरकर साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. ब्युटिफुल कॅप आहे, ट्रॉफी देखील आहे आणि कॉइन देखील आहे. शेवटच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सूरज. क्या बात आहे. कोल्ड्रिंक देखील आहे. मेगा फायनल साठी 2 लिटरचं कोल्ड्रिंक आहे. सूरज या ठिकाणी थांबेल.
सूरज थांबत नाहीये कारण त्याला मायक्रोफोन वरती बोलायची या ठिकाणी इच्छा नाहीये कारण वाजलेत भरपूर. मालिकावीर हे जे या ठिकाणी पारितोषिक आहे, या पारितोषिकाकरिता सायकल पुरस्कृत करण्यात आली होती आणि हे पुरस्कृत केले महेंद्र नेवरेकर आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून ही पुरस्कृत करण्यात आली होती. कारण कैलासवासी ज्ञानेश्वर नेवरेकर यांच्या स्मरणार्थ ही पुरस्कृत करण्यात आली होती. परंतु हे मुंबई त्याचबरोबर ठाणे रायगडहून आणि पालघरहून खेळाडू आले होते. परंतु जर या पारितोषिकाचा मानकरी त्या ठिकाणचा खेळाडू ठरला तर त्याला ती सायकल घेऊन जाणं कठीण जाईल, त्याला वाहतुकीकरिता सोपं जाणार नाही. म्हणून या ठिकाणी या आयोजकांनी एक निर्णय घेतला की आपण हे पारितोषिक रोख स्वरूपात द्यावं आणि हे रोख स्वरूपात पारितोषिक देण्याची विनंती करणार आहे. आयोजकांपैकी आदरणीय अमृतजी पुलेकर यांना विनंती करतोय आपण हे पारितोषिक वितरित करावं. त्याचबरोबर विक्रांत दादा देखील विनंती करतोय आपण हे पारितोषिक वितरित करण्याकरिता त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. पहा, आकर्षक जी सायकल आहे, ब्रँडेड सायकल आहे, कैलासवासी ज्ञानेश्वर नेवरेकर यांच्या स्मरणार्थ महेंद्र नेवरेकर आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून पुरस्कृत करण्यात आली होती. परंतु या ठिकाणी आपण रोख रुपये रक्कम स्वरूपात ही रक्कम प्रदान करणार आहोत आणि उत्कृष्ट आणि चांगली कामगिरी करणारा या ठिकाणचा खेळाडू ठरतोय, मालिकावीर म्हणजेच मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय तो खेळाडू आहे. सांगू शकताय? ऋतिक, आणखीन साई. नको ऋतिकची घाई, नको साईची घाई, आणि या सर्वांमधून बाजी मारून जाई तो खेळाडू आहे सूरज उपाध्याय. कॉंग्रॅच्युलेशन सूरज. मला वाटते हट्टी आहे, हट्टीला मात्र पहा कसं आणलं जात आहे. कॅमेरामन, हट्टीला कसं आणलं जातं? क्या बात आहे, क्या बात आहे. ऋतिका घोडे आणि सूरज उपाध्याय एकाच टीम मधून खेळत असतात. कारण की जॉर्ज 11 कल्याण हा त्यांचा व्यावसायिक संघ आहे आणि खूप चांगले मित्र देखील आहेत. यस, पाहिलं गेलं तर सेलिब्रेशन देखील आज रात्री होईल यातील मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा अभिनंदन सूरज उपाध्याय, एकदा जोरदार टाळ्या सूरज उपाध्यायसाठी. या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज, या स्पर्धेमधील मालिकावीर आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक आहे रोख रुपये रक्कम 60,000. ही रक्कम या ठिकाणी प्रदान केली जाणार आहे आणि या द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो संघ आहे साई कृपा श्रीवर्धन. कॉंग्रॅच्युलेशन साई कृपा श्रीवर्धन. देवघर प्रीमियर लीग 2022 पर्व 2 मध्ये यश पाटील यांचा संघ आहे. एकदा जोरदार टाळ्या साई कृपा श्रीवर्धन या टीमसाठी. संघातील खेळाडूंना विनंती असेल आपण यायचं आहे. पहा, जोरदार टाळ्या साई कृपा श्रीवर्धन या टीमसाठी. हार्ड लक, काही हरकत नाहीये, परंतु मेगा फायनल मध्ये प्रवेश केला होता सर या टीमने. नक्कीच देवघर प्रीमियर लीग 2022 मध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला साई कृपा श्रीवर्धन या संघाला ही रोख रुपये रक्कम या ठिकाणी प्रदान केली जाते. अभिनंदन साई कृपा श्रीवर्धन या टीमचं. आणि या स्पर्धेमधील शेवटचं आणि अंतिम पारितोषिक आहे ते म्हणजेच प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण देऊया. आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यापूर्वी ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलंय आदरणीय निलेश देशमुख साहेबांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय, जे हेल्थ कोच आहेत नागपूरचे.
आदरणीय निलेशजी देशमुख यांच्याकडून हे 1 लाख रुपयांचं फक्त त्यांच्याकडून चषक या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आलेला आहे आणि 1 लाख रुपये ही रक्कम देवगड प्रीमियर लीग यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आलेले आहे. नागपूरचे हेल्थ ऍडवायझर आदरणीय सन्माननीय निलेश देशमुख यांच्याकडून आकर्षक चषक आणि रोख रुपये रक्कम या ठिकाणी प्रदान केली जाते. या प्रथम क्रमांक मानकरी ठरलेल्या या संघाकरिता आणि प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरतोय तो संघ आहे चिंतामणी 11. कॉंग्रॅच्युलेशन चिंतामणी, संपूर्ण टीम येईल. यस, बल्लू यांना विनंती असेल आपण देखील यायचं आहे. बल्लू यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. क्या बात आहे, आनंदित आहेत, भरपूर आनंदित आहेत. का होऊ नये, कारण की चिंतामणी 11 हा संघ चॅम्पियन संघ होतोय देवगड प्रीमियर लीग सीझन 2 चा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. अभिनंदन चिंतामणी 11 या टीमचं. या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ आहे तो म्हणजेच चिंतामणी 11. रोख रक्कम 1 लाख रुपये आणि आकर्षक ही ट्रॉफी आपण पाहतोय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर नक्कीच 2 दिवस आपण ही क्रिकेट स्पर्धा पाहिली. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी अंटरमची ही लीग क्रिकेट स्पर्धा आपण पाहिली आणि या स्पर्धेसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्व दानशूरदात्यांचं आयोजकांच्या वतीने मी आभार व्यक्त करतोय. आमच्या YouTube लाईव्ह टीमचं अर्थातच पाटील नेटवर्कचं देखील मी आभार व्यक्त करतोय. आमचे साथी समालोचक अमितजी आदवडे सरांचा देखील मी आभार व्यक्त करतोय. आणि 2 दिवस इथे मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल अमृतदादा पुळेकर आणि विक्रांतदादा कोलतरकर आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांचं मी विशेष आभार व्यक्त करतोय. आणि ही क्रिकेट स्पर्धा इथे समाप्त झाली हे जाहीर करतो. जय हिंद,